आता आपण उद्या 10च्या 25 बातम्या। लातूरचे खासदार शिवाजीराव काळे यांच्या अडचणीत वाढ, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची सीबीआय चौकशी करा, भाजपचे माजी खासदार सुभाष भामरे यांची मागणी। मालेगाव मध्यमधून काँग्रेसच्या उमेदवाराला 2 लाखांचं लीड। अमरावतीमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत रवी राणा बच्चू कडू आमने सामने, फिनेल मिलवरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यशोमती ठाकूर आक्रमक, सरकार जाणीवपूर्वक निधी देत नसल्याचा आरोप। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता, पुतण्या जयसिंग सोळंकेंना सोपवली जबाबदारी। धुळ्यात भाजपच्या अधिवेशनाच्या वेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, स्थानिक नेत्यांना आक्षेपार्ह विधान केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंची शरद पवारांशी भेट, माढ्यात राजकीय चर्चांना उधाण। मी नाराज होणार नाही, बारामतीचा पराभव सुद्धा विसरलो, 3 आठवडे बारामती तालुक्याचा दौरा झाला नसल्याच्या गोष्टीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक, संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची घेतली भेट। गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच, भाजपच्या आमदार प्रशांत बम यांच्या विरोधात अजितदादा गटाचे सतीश चव्हाणांची तयारी। शरद पवारांचा सराव खोत यांना धक्का, रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदेंचा पवार गटात प्रवेश। लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधक हायकोर्टात गेले होते, लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावध राहावं, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर, कार्यक्रमात सुळे आणि मोहोळ यांच्यामध्ये रंगल्या गप्पा। उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा, 7 तारखेपासून चर्चा सुरू होतील, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार, 70 वर्षात पहिल्यांदा साहित्य संमेलनाचं दिल्लीत आयोजन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, शूटआउटमध्ये भारताकडून ग्रेट ब्रिटन पराभूत। लोणावळ्यातील कार्ला गडावर मुसळधार पावसानं भक्तांचे हाल, गडाच्या पायथ्याशी कमरेवर पाणी साचल्यानं भाविक याच पाण्यातून वाट काढत एकवीर आईच्या दर्शनाला। उजनी धरण 90% पुढे भरलं, 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले। नाशिकमध्ये रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना, प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू, गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरात नागरिकांची गर्दी।